नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आजचा भाग अतिशय भावनिक, थरारक आणि मोठ्या सत्याचा उलगडा करणारा ठरतो. तब्बल 8 वर्षांनंतर सारंग आणि सावली यांची हृदयस्पर्शी भेट घडताना दिसते, ज्यामुळे त्यांच्या आयुष्यातील सर्व जुन्या जखमा आणि गैरसमज हळूहळू दूर होऊ लागतात. सुरुवातीला अभीर आपल्या आई सावलीला त्याच्या वडिलांविषयी विचारतो, पण सावली त्याला टाळण्याचा प्रयत्न करते. तरीही तिच्या मनात भूतकाळाच्या आठवणी जाग्या होतात आणि ती सारंगचा फोटो पाहत भावुक होते. ती मनोमन आपल्या आयुष्यात घडलेल्या घटनांचा विचार करत असते आणि आपल्या मुलासाठी मजबूत राहण्याचा निर्धार करते. दुसऱ्या बाजूला सारंग सुशीला काकूंना वाचवण्यासाठी रत्नच्या गोदामात धाडसी पाऊल टाकतो. तिथे तो गुंडांशी झुंज देत त्यांना हरवतो आणि सुशीलाची सुटका करतो. त्याच्या या धैर्यामुळे त्याचा स्वभाव आणि प्रेमळ बाजू पुन्हा दिसून येतो. दरम्यान मोनिका आणि राजकुमार यांच्या संभाषणातून सावली जिवंत असल्याची शक्यता समोर येते. यामुळे दोघेही घाबरतात आणि राजकुमार पुन्हा आपल्या जुन्या गुंडाला कामावर लावतो, ज्यामुळे पुढे मोठं संकट येण्याची चिन्हे दिसतात. इकडे अभीर ओवीशी संपर्क साधून तिला विठोबाच्या मंदिरात भेटायला बोलावतो. ओवी आपल्या बाबांसोबत मंदिरात येते, तर अभीर सावलीला घेऊन तिथे पोहोचतो. मंदिरात एक विशेष विधी सुरू असतो, ज्यामध्ये सर्वजण डोळ्यांवर पट्टी बांधून दिवा लावतात. याच क्षणी नियती आपला खेळ दाखवते आणि सारंग व सावली एकमेकांच्या स्पर्शातून एकमेकांना ओळखतात. 8 वर्षांनंतरची ही भेट अतिशय भावनिक ठरते. विठोबाच्या कृपेने त्यांचे पुन्हा मिलन होते आणि त्यांच्या नात्याला नवी दिशा मिळते. यानंतर सावली सारंगसमोर तिच्या आयुष्यातील सर्व सत्य मांडते. ती त्याला आपल्या प्रेग्नन्सीबद्दल सांगते आणि राजकुमारच्या कटकारस्थानाचा पर्दाफाश करते. हे ऐकून सारंगला मोठा धक्का बसतो, पण त्याच वेळी दोघांमधील सर्व गैरसमज दूर होतात. ते पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतात आणि नव्याने आयुष्य सुरू करण्याचा निर्धार करतात. आता पुढे सारंग सावली आणि दोन्ही मुलांना घेऊन पुण्यात कसा परत येणार, तिलोत्तमासमोर कोणते सत्य उघड होणार आणि राजकुमारच्या कारस्थानाचा शेवट कसा होणार, हे पाहणे खूपच उत्सुकतेचे ठरणार आहे.